छत्रपती संभाजीनगरच्या जे तालुक्यातील करबड या ठिकाणी अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। हाच तो पेट्रोल पंप आहे ज्या ठिकाणी एका महिलेचा निर्घृण हत्या करण्यात आली होती। आपण पाहू शकतो या ठिकाणीच मात्र जे काही हत्या करण्यात आली त्या ठिकाणी मात्र हे आपल्याला ब्लड असल्याचं दिसून येते। या ठिकाणी मात्र तात्काळ फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी आलेली आहे आणि फॉरेन्सिक टीम येऊन इथले नमुने देखील घेण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आता आपण पाहू शकतो पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। आणि ही जी काही घटना घडली ही दुपारीच्या वेळेस घटना घडलेली। एक महिला जी आहे एक कर्मचारी या ठिकाणी पेट्रोल पंपावरती काम करत होते आणि त्याच्यासोबत जे असलेला आपण जर पाहिलं तर खरं तिचा जो नवरा होता, कारण की यापूर्वीच एक लग्न झालेलं होतं, तो वारल्यानंतर तिने सत्यम नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आणि त्यांनीच तिची हत्या केल्याचं देखील आता धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। कारण आपण जर पाहिलं तर त्याच्या आणि त्या मुलीचं जे आहे तर काही महिन्यापूर्वीच लग्न झालेलं होतं, त्यामुळे मात्र हे दोघं काही दिवस सोबत राहिले, त्यानंतर दोघं पुन्हा विभक्त राहिलेले आहेत आणि सत्यमला कुठेतरी तिच्यापासून डिवॉर्स घ्यायचा होता आणि ती डिवॉर्स देत नव्हती, त्यामुळे तो देखील आता मानसिकदृष्ट्या कुठेतरी हे झाला होता। त्यामुळे मात्र वैतागून त्याने हा खून केलाय का असं देखील आता समोर येत आहे। कारण की ज्या पद्धतीने या ठिकाणी तिचा गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे, हा अत्यंत निंदनीय घटना या ठिकाणी घडलेली आहे। त्यामुळे मात्र आता सगळीकडे एकच खळबळ उडलेली आहे की नेमकं हा प्रकार काय समोर आलेला आहे। मात्र जी काही पोलिसांकडून माहिती मिळाली आहे त्यामध्ये मात्र आपल्याला अधिक माहिती अशी मिळाली आहे की ज्या व्यक्तीने खून केलं हा तिचाच नवरा होता, कारण की तिचं हे दुसरं लग्न त्यासोबत झालेलं होतं। त्यामुळे मात्र तिने त्या व्यक्तीसोबत जे आहे ते तिने आता तिचा खून केलेला आहे, कारण की त्यापासून तिला कुठेतरी डिवॉर्स घ्यायचा होता आणि तो देण्यास नाकार करत होती। त्यामुळे मात्र तो अनेक दिवसापासून तिच्या पाठीमागे लागला होता की डिवॉर्स दे। पण नेमकं हे काय प्रकार आहे माझ्यासोबत घडलेला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इथला एक कर्मचारी आहे, आपण त्याच्याकडून तरी काही माहिती घेऊ, नेमकं काय झालं होतं हा प्रकार इथं समोर। सर मी इथं नव्हतो, दुसऱ्या